मित्रांनो, पिझ्झा हा सगळ्यांना खूप आवडतो। पिझ्झामध्ये अशी एक काही खास मस्त टेस्ट आहे की ज्यामुळे आपल्याला पिझ्झा सारखा खावासा वाटतो। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की अशा डिलिशियस पिझ्झाचा शोध कुणी लावला? तर चला पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की तोंडाला पाणी सोडणाऱ्या या स्वादिष्ट पिझ्झाचा इतिहास नक्की काय आहे। पिझ्झाचे जन्मस्थान शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहास काळात जावं लागेल। प्राचीन मेसोपोटेमियामध्ये काही क्रिएटिव्ह कुक्स फ्लॅट ब्रेडवर विशिष्ट भाज्यांचे टॉपिंग करू लागले। स्वयंपाकातील या वेगळ्या प्रयोगामुळे पिझ्झाचा पाया रचला गेला। ब्रेड आणि टॉपिंग्स यांना एकत्र करण्याची संकल्पना सुमारे 5000 वर्षांपूर्वीच मेसोपोटेमियामधील सुमेरियन आणि बॅबिलोनियन या लोकांनी सुरू केली। त्यांनी आत्ताच्या पिझ्झाप्रमाणे वेगवेगळ्या टॉपिंगसह फ्लॅट ब्रेड बनवले आणि अशा पिझ्झाची चव वर्षानुवर्षे वाढत आहे। परंतु नेपल्समध्ये जन्माला आलेली ही डिश जगभरात कशी प्रसिद्ध झाली हे आता आपण बघूया। सन 1889 मध्ये इटलीची राणी मार्गेरिटा हिने नेपल्सला भेट दिली। त्यावेळी स्थानिक पिझ्झावाला राफेले एस्पोसिटो यांनी राणीच्या सन्मानार्थ एक विशेष पिझ्झा तयार केला, जो पिझ्झा त्याने इटालियन ध्वजाच्या रंगाप्रमाणे सुशोभित केला। लाल टोमॅटो, पांढरे मोझरेला आणि हिरवी तुळस यांनी पिझ्झा सजला होता। तो पिझ्झा राणीला खूप आवडला आणि या मार्गेरिटा पिझ्झाने राणीच्या हृदयावर जणू राज्य केले आणि इथूनच पिझ्झाला जगप्रसिद्धी मिळू लागली। इटलीच्या किनाऱ्यापासून ते न्यूयॉर्क शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत पिझ्झाने प्रवासाला सुरुवात केली। इटालियन स्थलांतरितांनी ही रेसिपी युनायटेड स्टेट्समध्ये आणली, जिथे अमेरिकेने पिझ्झामध्ये स्वतःची चव विकसित केली आणि पिझ्झा क्रांती सुरू झाली। मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पिझ्झा खाल तेव्हा या पिझ्झाच्या इतिहासाची गोष्ट तुम्ही त्यांना नक्की सांगा। पिझ्झा ही अशी डिश आहे की जी एका स्लाइसच्या आनंदासाठी लोकांना एकत्र आणते। हा पिझ्झाचा इतिहास आपल्याला पिझ्झाच्या आणखी प्रेमात पाडतो। आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला मार्गेरिटा पिझ्झा खायला आवडेल की फुल्ली लोडेड पिझ्झा खायला आवडेल? पिझ्झाच्या प्रत्येक बाईटसोबत तुम्ही इतिहासात जाणार हे नक्की। तर हा पिझ्झाचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।